Hello friends, welcome to our new video and Nalanda Coaching Classes YouTube channel. In this video we are going to discuss about our appreciation of English medium student, and it has 8 poems and we will discuss here 8 poems and their appreciation in detail. So please keep watch this video till end and you will get much more knowledge and information and you will score out of marks in this question. Okay. तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश मिडियमला जे ॲप्रिशिएशन आहे याच्या अगोदर आपण मराठी मिडियमच्या पूर्ण पोएमचं ॲप्रिशिएशन डिस्कस केलेलं आहे. सो वी विल डिस्कस हिअर इंग्लिश मिडियम्स पोएम ॲप्रिशिएशन. तर क्वेश्चन असतो आपल्याला की पोएट्री सेक्शन 3मध्ये पोएट्री असा सेक्शन आहे. तर त्यामध्ये पहिला प्रश्न असतो 5 मार्काचा क्वेश्चन आन्सर अँड सेकंड क्वेश्चन इज फॉर यू. क्वेश्चन नंबर बी, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स इन अ पॅरेग्राफ फॉर्मॅट. तर दोन्हीमध्ये फरक आहे. तुम्हाला इथं पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये ॲप्रिशिएशन लिहायचं. इट हॅज 5 मार्क्स. ओके, विच पॉईंट इज इन्क्लुडेड इन दिस 5 मार्क्स. तर त्या 5 मार्कमध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत. तर पहिला आहे टायटल, दुसरं पोएट अर्धा मार्क आहे त्यांना, राईम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच 1 मार्क अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इट मीन्स थीम इट हॅज 2 मार्क्स. अशा पद्धतीनं तुम्हाला 5 मार्क डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर फर्स्ट पोएम आहे तुमची वेअर द माइंड इज विदाउट फिअर. व्हॉट इज द ॲप्रिशिएशन ऑफ दिस पोएम, हाऊ टू राईट द ॲप्रिशिएशन ऑन दिस पोएम वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ओके, लुक हिअर very carefully. You have to watch this video, watch and listen this video very carefully because for your board exam perspective. First, the poem where the mind is without fear has been written by radical and progressive poet Rabindranath Tagore. ही जी poem आहे where the mind is without fear, it written by Rabindranath Tagore. The poem has been written in free verse. It means it does not have a राईम स्कीम. म्हणजे पोएम जी आहे ती फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे. त्या पोएमला काय नाही तर तुमचं राईम स्कीम नाही. अँड अपॉस्ट्रॉफी इज द प्राईम फिगर ऑफ स्पीच यूज बाय द पोएट अँड एंटायर पोएम इज रिटन इन फॉर्म ऑफ अ प्रेयर टू गॉड. आता ही जी पोएम आहे ही पोएम पूर्णपणे गॉडला डेडिकेटेड आहे, गॉडला रिक्वेस्ट करत आहे आणि गॉडला उद्देशून लिहिलेली पोएम आहे. आणि म्हणून या पोएममध्ये अपॉस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच पूर्णपणे यूज केलेलं आपल्याला दिसून येतं. द पोएट युजेस अपॉस्ट्रॉफी बाय डायरेक्टली अड्रेसिंग टू गॉड. आता पोएट ह्या पोएममध्ये रवींद्रनाथ टागोर काय करतायत की पूर्णपणे गॉडला काय करतायत, अड्रेस करतायत उद्देशून लिहितायत पोएम. हू इज नॉट ॲक्च्युअली प्रेझेंट बिफोर हिम. देव त्यांच्यासमोर किंवा गॉड त्यांच्यासमोर प्रेझेंट नाही तरीही ते गॉडला उद्देशून ही पोएम लिहितात. आणि त्याच्यामुळं कोणतं फिगर ऑफ स्पीच यूज केलेलं आहे पोएममध्ये, अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच यूज केलेलं आहे. द डिस्क्रिप्शन ऑफ द आयडियल अँड फ्री नेशन इन द फॉर्म ऑफ प्रेयर अल्मायटी फॉर्म द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. आता सेंट्रल आयडिया काय त्या पोएमची, तर जे गॉड आहे तर ते गॉडला प्रेयर करतायत आणि अल्मायटी फॉर्म्स हे जे आहे तर ते पूर्ण पोएमचं काय सेंट्रल आयडिया आहे. पूर्ण याच एका कंडिशनवरती, याच एका फॉर्मवरती किंवा याच एका सेंटेन्सवरती, याच एका प्रेयरवरती ही पोएम पूर्णपणे डिपेंड आहे. द पोएम डिफाईन्स फ्रीडम ॲज नॉट मेअरली अ पॉलिटिकल आयडियल ऑर ॲज अँड इंटेलेक्च्युअल अँड सोशल अवेकनिंग. तर पोएटला असं म्हणायचं आहे की जे फ्रीडम आहे तर ते फक्त पॉलिटिकल आयडियोलॉजी नाही तर ते काय इंटेलेक्च्युअल अँड सोशल अवेकनिंग आहे. म्हणजे फ्रीडम जे आहे ते आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अँड पोएट अपील्स टू गॉड टू लीड अँड country into the heaven where individuals experience freedom in the truest sense and hopes for a better and positive future. आणि जे भविष्य आहे आपलं, जे फ्युचर आहे ते बेटर होण्यासाठी पोएट गॉडला काय करत असतात, प्रेयर करत असतात. आणि दुसरी गोष्ट, जे सोसायटीमध्ये राहणारी जी कंट्रीमॅन्स आहेत त्या कंट्रीमॅन्सला काय करतायत पोएट अर्ज करत आहेत. कशासाठी, बेटर फ्युचरसाठी. हे झालं वेअर द माइंड इज विदाउट फिअर फर्स्ट पोएमचं ॲप्रिशिएशन इन पॅरेग्राफ फॉर्मॅट. सेकंड पोएम इज फॉर यू ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. सेकंड पोएम कोणती आहे तुम्हाला, ऑल वर्ल्ड इज अ स्टेज. या पोएममध्ये ही पोएम लिहिली आहे बघा, ऑल द वर्ल्ड इज स्टेज इज मोनोलॉग टाईप पोएम आहे. ही कशातून घेतलेली आहे, ॲज यू लाईक इट. विल्यम शेक्सपियरचं जे बुक आहे ते ॲज यू लाईक इट त्या बुकमधून ही पोएम घेतलेली आहे. आणि ही पोएमसुद्धा कशी आहे, फ्री वर्स आहे. यासुद्धा पोएममध्ये राईम स्कीम नाहीत. इन दिस पोएम इट डज नॉट हॅव अ राईम स्कीम. आता याच्यात फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, डॉमिनंट फिगर ऑफ स्पीच एक यूज केलेलं आहे कोणतं, मेटाफर. कारण ॲज एंटायर पोएम पूर्ण पोएममध्ये एक फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे मेटाफर. आता मेटाफर काय कम्पेअरिंग करतं कशाला, वर्ल्ड टू स्टेजला. म्हणजे पूर्ण जग जे आहे ते एक स्टेज आहे आणि आपण सगळे जे आहेत मेन अँड वुमेन हे सगळे कोण आहेत, तिथले ॲक्टर आहेत. त्या स्टेजवरती ॲक्टर आहेत. इथं दिलेलं मेन अँड वुमेन आर टू प्लेयर्स ऑफ द प्ले. एखादा ड्रामा असतो, त्या ड्रामा प्ले करण्यासाठी कॅरेक्टर्स लागतात आणि त्याला स्टेजसुद्धा लागते. स्टेज म्हणजे काहीतरी पूर्ण जग हे काय स्टेज आहे आणि आपण जे आहेत ते सगळे काय ते कॅरेक्टर्स आहेत. आणि आपली लाईफ जी आहे ना ही काय आहे, आपलं प्ले आहे, एक ड्रामा टाईप आहे. अशा पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न करायचा. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द कंपॅरिझन ऑफ वर्ल्ड
टू अ स्टेज अँड ऑल ह्युमन्स आर टू ॲक्टर्स. आता सांगितलं त्याप्रमाणे द पोएम डिस्क्राईब द 7 स्टेजेस. आता ह्या पोएममध्ये पोएटनी 7 स्टेजेस सांगितलेत लाईफच्या. ह्युमन लाईफ ॲज 7 ॲक्ट्स आणि 7 प्रकारे आपल्याला ॲक्ट करावं लागतं इन अ प्ले. पुट फॉरवर्ड द आयडिया दॅट द एंड एव्हरी ह्युमन हॅज लिव्ह द वर्ल्ड विदाऊट एनिथिंग. आणि ह्या जगामध्ये आपण येतो काहीच न घेता आणि जगामधून आपण जातो काहीच न घेता. अशा पद्धतीनं आपल्या पूर्ण लाईफमध्ये आपण किती स्टेज परफॉर्म करत असतो, तर 7 कॅरेक्टर्स आपण काय करत असतो, परफॉर्म करत असतो. 7 स्टेजेस. ही गिवन 7 स्टेजेस इन दिस पोएम. इट डिस्क्राईब द सर्क्युलर नेचर ऑफ लाईफ. आणि हे कोणतं आहे, जीवनचक्र आहे ना. माणूस लहान होतो, लहानाचा मोठा होतो, म्हातारा होऊन मरतो. त्याच टाईपमध्ये हे जीवनचक्र आहे जे त्या पोएटने या पोएममध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे. तर बिगिन्स विथ आपली लाईफ कशी चालू होते, इन्फन्सी म्हणजे बालपण एकदम चाइल्ड, आणि एंड्स विथ द ओल्ड पर्सन, एकदम म्हाताऱ्या माणसासारखं आपलं जीवन संपतं. बॅक टू डिपेंडंट इन्फायनाईट स्टेट. एकदम लहान मुलगा आणि म्हातारा माणूस दोघांचं आयुष्य सेम असतं, ते डिपेंड असतात एक इतरांवरती, फॅमिलीमधल्या इतर मेंबरवरती. ओके, हे झालं सेकंड पोएमचं ॲप्रिशिएशन. त्याच्यानंतर येतं तुमचं थर्ड पोएम ॲनिमल. आता ही सुद्धा पोएम एकदम वंडरफुल आहे. द पोएम ॲनिमल हॅज बीन कंपोज्ड बाय अमेरिकन पोएट. आता ही पोएम कोणी लिहिली आहे, अमेरिकन पोएट यांनी लिहिली. काय नाव आहे त्यांचं, वॉल्ट विटमन यांनी ही पोएम लिहिली आहे. द फादर ऑफ फ्री वर्स. आणि हे वॉल्ट विटमनला काय म्हणतो आपण, फादर ऑफ फ्री वर्स. त्यांनी जे पोएम लिहिली आहे त्या पोएममध्ये ॲप्रिशिएशनमध्ये किंवा पोएममध्ये त्यांच्या रॅम स्कीम कोणतीच नाही. ती पोएम कशीमध्ये लिहिली आहे, ते फ्री वर्समध्ये. द पोएम हॅज नो रॅम्स. इट हॅज बीन रिटन इन फ्री वर्स. द फिगर ऑफ स्पीच, कोणते फिगर ऑफ स्पीच यूज केले त्या पोएममध्ये, रिपिटेशन, ॲलिट्रेशन हॅव बीन यूज स्किलफुल्ली टू गिव्ह अ पोएटिक इफेक्ट. आणि पोएटिक इफेक्ट म्हणजे पोएम चांगल्या पद्धतीनं रीडर्सला रीड करता यावी, समजावे याच्यासाठी त्यांनी कोणतं फिगर ऑफ स्पीच यूज केलं, रिपिटेशन अँड ॲलिट्रेशन. द पोएट एंड्स विथ इंटरोगेशन अँड रेटोरिकल क्वेश्चन. आणि शेवटी पोएम एक क्वेश्चन विचारून पोएम काय करतात, कंप्लीट करत असतात. मेकिंग द रीडर थिंक ओव्हर द थॉट्स पुट टुवर्ड्स इन द एंटायर पोएम. पूर्ण पोएममध्ये ते रायटरला काय, रीडर्सला काय करत असतात, क्वेश्चन विचारण्याचा लास्ट लाईनमधून प्रयत्न करतात. द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द सेंट्रल आयडिया दॅट ॲनिमल आर बेटर दॅन ह्युमन्स. आणि पोएममध्ये ह्या एकच सेंट्रल आयडिया आहे. पोएटचं म्हणणं काय की जे ॲनिमल्स आहेत ते ह्युमन्सपेक्षा काय ते बेटर आहेत. बेटर म्हणजे चांगले आहेत ह्युमन्सपेक्षा ॲनिमल. मूड अवे फ्रॉम देअर नॅचरल सेल्फ्स in attempt to civilize themselves and have a degraded in terms of value and well-being. व्हॅल्यू अँड वेलबिंगच्या संदर्भामध्ये जे ॲनिमल्स आहेत ह्युमनपेक्षा काय असतात, सरस असतात. म्हणजे ह्युमन हा ग्रीडी असतो, इतरांना द्वेष करणारा असतो किंवा सेल्फिश असतो. पण ॲनिमलच्या जे क्वालिटी आहेत एकदम ह्युमनपेक्षा अपोजिट आहे. हे सांगायचा पोएममध्ये प्रयत्न केला आहे. हे पूर्ण पोएम्सचे अप्रिशिएशन जे आहे ते तुम्ही काय करा, लिहून घ्यायचा प्रयत्न करा किंवा स्क्रीनशॉट काढा. जे तो तुम्हाला स्किप करता येतील, जे लाईन तुम्हाला स्किप करता येईल त्या लाईन स्किप करून लर्न करायचा प्रयत्न करा. 5 मार्क आहेत, 5 पैकी 5 मार्क पडत असतात ह्या पोएममध्ये अप्रिशिएशनमध्ये. ठीक आहे. सेकंड आहे नेक्स्ट तुमचं द पुली 2.4. द पुली. द पोएम द पुली इज मेटाफॉरिकल पोएम आहे ही. रिटन बाय वेल्स पोएट. काय नाव आहे, जॉर्ज हर्बर्ट यांनी ही पोएम लिहिलेली आहे. द पोएम इज मोनोलॉग फॉर्म टाईपमध्ये पोएम आहे. आणि ह्या पोएममध्ये ॲप्रिशिएशन आहे ABA. इट गिव्स ब्युटिफुल पोएटिक टेक्स्चर टू द पोएम. द पोएम इज लॅक्ड विथ मेनी फिगर ऑफ स्पीच. या पोएममध्ये खूप सारे फिगर ऑफ स्पीच यूज केले आहेत. फॉर एक्झाम्पल पण असेल, पॅराडॉक्स असेल, मेटाफर असेल किंवा सिनेक्डक असेल, एवढे सगळे पोएममध्ये हे काय केलेले फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. द एंटायर पोएम इज एक्सटेंडेड मेटाफर ॲज द फिलिंग ऑफ एन्झायटी अँड हॅज बीन कम्पेअर्ड टू द पुली. आणि हे पूर्ण पोएममध्ये सगळ्या गोष्टी कशाची तुलना केलेल्या आहेत, पुलीसोबत तुलना केलेल्या आहेत, कम्पेअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळं कोणतं फिगर ऑफ स्पीच यूज केलं त्याच्यामध्ये, मेटाफर. पोएम ऑल्सो कम्पेअर्स रेस्ट, ब्युटी. बाकीच्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पोएममध्ये पुलिस कम्पेअर केलेलं आहे, ब्युटी, विजडम, ऑनर, प्लेजर टू रिचेस ऑफ द वर्ल्ड ज्वेल. द कंपॅरिझन ऑफ द feeling of restlessness in human being to that of a pulley is central idea. आता रायटर काय म्हणतात पोएमच्या माध्यमातून की देवानं सगळंच आपल्याला दिलेलं आहे, सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, आणि त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी म्हणायला पाहिजे. फक्त देवाने एकच गोष्ट दिली नाही, ती म्हणजे रिलेंटलेसनेस ठेवलेला आहे देवानं आपल्याला, म्हणजे असमाधानी ठेवलेलं आहे. देवाला काय करायचं किंवा गॉडला काय करायचं आहे, जर गॉडने सगळ्याच क्वालिटीज, सगळ्याच थिंग्स जर प्रोव्हाइड केल्या असत्या ह्युमन बिईंगला, तर गॉडला ह्युमन्सने काय केलं असतं, फॉरगेट केलं. त्याच्यामुळे गॉड स्वतःकडं अट्रॅक्ट करण्यासाठी गॉडने एक थिंग प्रोव्हाइड केली नाही ह्युमन्सला, तर ती कोणती म्हणजेच तर ती काय, सॅटिस्फॅक्शन, समाधान नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मानवाला देवानी किंवा गॉडनी प्रोव्हाइड केलं नाही. आणि तेच सांगतो पोएट सेज दॅट गॉड uses anxiety to keep human under control.
ह्युमनला अंडर कंट्रोल, ह्युमनला कंट्रोल ठेवण्यासाठी गॉडनी त्यांना काय प्रोव्हाइड केलं, एन्झायटी म्हणजे चिंता प्रोव्हाइड केलेली आहे. सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड केलं नाही, काय केलं, एन्झायटी म्हणजे चिंता. का तर ते देवाकडं रिटर्न देवाकडं अट्रॅक्ट झाले पाहिजे. जर देवाने त्यांना सगळं देव केलं असतं तर ते देवाला विसरले असते. म्हणून देवाने त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी टू पुल देम टुवर्ड्स हिम जस्ट लाईक अ पुलीसारखं त्यांच्याकडं अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एन्झायटी प्रोव्हाइड केलेली आहे, नॉट सॅटिस्फॅक्शन. दिस इज द थीम ऑफ द पोएम. यू हॅव टू, तुम्ही काय करा, रीड करा हे व्यवस्थित, स्क्रीनशॉट काढा आणि परत वाचायचा प्रयत्न करा, लर्न करून ठेवा. ठीक आहे. आता 3.1 जे आहे ते नाईट ऑफ द स्कॉर्पियन. म्हणजे पोएममध्ये अनकंडिशनल लव्ह ऑफ मदर अँड चाइल्ड, त्या दोघांचं जे प्रेम आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मदरचं, आईच्या चाइल्डच्या तर्फे. द नाईट ऑफ द स्कॉर्पियन इज नरेटिव्ह पोएम बाय द इंडियन जेविश रायटर. कोण आहे पोएट? निस्सिम इझेकिएल. नाईट ऑफ द स्कॉर्पियन पोएम, पोएट निस्सिम इझेकिएल. ही वॉज वन ऑफ द पायोनियर ऑफ इंडियन पोएट्री. द पोएट, आता पोएममध्ये रॅम स्कीम आहे का? नाही. द पोएम डज नॉट हॅव अ रॅम स्कीम. पोएट निस्सिम इझेकिएल त्याच्यामध्ये रॅम स्कीम नाही. इट हॅज बीन इन अ फ्री वर्स. कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे? फ्री वर्स या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. त्याच्यात मेनी फिगरल स्पीच आहेत पोएममध्ये. काय काय? सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सनिफिकेशन आहे, ट्रान्सफर इफिटेट आहे आणि ओनोपोएटिक साऊंड्स यूज केलेले आहेत पोएममध्ये. लाईक कशासारखे? बझिंग असेल, क्लिकिंग असेल किंवा ग्रोनिंग, अशा पद्धतीचे साऊंड्स काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत. द पोएम डिस्क्राइब्स द टिपिकल सेटिंग ऑफ अ रुरल हाऊसहोल्ड इंडिया. आता ग्रामीण भागामध्ये एकदम रुरल एरियामध्ये कशा पद्धतीची लाईफस्टाईल असते, त्या लाईफस्टाईलला एखाद्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये किंवा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये जे विलेजर्स आहेत, हाऊ दे रिस्पॉन्ड टू द डिफिकल्ट सिच्युएशन, ते या पूर्ण पोएममध्ये डिस्क्राईब करण्याचं पोएट निस्सिम इझेकिएलने काय केलं आहे, ट्राय केलं आहे. थ्रो अन इन्सिडंट ऑफ, आता एक इन्सिडेंट सांगितलेलं आहे. कोणता? स्कॉर्पियन बीटिंग द पोएट्स मदर. रायटरच्या जे पोएट आहेत, पोएटचे जे मदर आहे त्या पोएटच्या मदरला रेनी नाईटमध्ये एक स्कॉर्पियन काय करतो, बीट करतो, म्हणजे डंख मारतो, एक विंचू जो असतो डंख मारतो. द पोएट डिस्क्राईब द बिलीफ इन सुपरस्टिशियस. आता पोएटनी काय काय डिस्क्राईब केलं आहे, सुपरस्टिशियस डिस्क्राईब करण्यासाठी, सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, लॅक ऑफ सायंटिफिक नॉलेज, त्याच्यानंतर अँड द अनअवेलेबिलिटी ऑफ मेडिकल फॅसिलिटी. आता विलेजर्स आहेत, विलेज किंवा रुरल एरिया आहे, त्या ठिकाणी तिथं मेडिकल फॅसिलिटीज असणार आहेत का? नाही. त्या लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज, लॅक ऑफ सायंटिफिक नॉलेज अँड सुपरस्टिशियस, हे सगळ्याच क्वालिटी काय करायचा, डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न पोएममध्ये केलेला आहे. टुवर्ड्स द एंड द पोएम हायलाइट्स द थीम अँड दॅट इज द सेल्फलेस लव्ह ऑफ मदर टुवर्ड्स हिज चाइल्ड. आणि शेवटी रायटरनी एक क्वालिटी, मदरची जी क्वालिटी असते जी वर्ल्ड वाईड आहे, ती क्वालिटी म्हणजे जे अनकंडिशनल लव्ह आहे, जे अनकंडिशनल लव्ह आहे मदरचं, अनकंडिशनल जे लव्ह आहे, तर ते अनकंडिशनल लव्ह रायटर किंवा पोएट एक्सप्रेस करते आपली मदर चाइल्ड टुवर्ड्स द चाइल्ड, आणि ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. हुज ओनली कन्सर्न इज द सेफ अँड वेल बिईंग ऑफ हर चिल्ड्रन. जगामध्ये एकच व्यक्ती अशी आहे की जी अनकंडिशनल लव्ह करत असते आपल्यावरती, ती म्हणजे आपली मदर. आणि तेच पोएम या पोएममधून, तेच पोएट या पोएममधून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 3.2 जी पोएम आहे, द विल टू विन. तर तुम्हाला याचा अर्थ कळत असेल काय थीम असणार आहे या पोएमची. तर ही जी पोएम आहे त्या पोएमचं टायटल आहे तुमचं द विल टू विन. पोएट आहेत, अमेरिकन पोएट आहेत, हे त्यांचं नाव आहे बर्टन ब्रॅल्सी. ही पोएट आहेत. त्याच्यानंतर ह्या पोएमसुद्धा फ्री वर्समध्ये लिहिली आहे, त्याच्यामध्ये रॅम स्कीम नाही आहेत. आणि त्या पोएममध्ये, इन दिस पोएम देर आर मेनी फिगर ऑफ स्पीच यूज लाईक ॲलिट्रेशन, अँटिथेसिस, क्लायमॅक्स, रिपिटेशन अँड टोटोलॉजी. दीज फिगर ऑफ स्पीच आर यूज इन दिस पोएम अँड द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम हायलाइट्स द क्रायटेरिया अचिव्हिंग सक्सेस. म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी जे क्रायटेरिया सांगितले आहेत त्या सगळ्या क्रायटेरियावरती ते पोएटने काय केलेलं आहे, हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट, द पोएट टीचर्स अस. पोएट आपल्याला शिकवत आहेत. द पोएट टीचर्स अस हॅव द विन टू विल. काय पाहिजे आपल्याला? विल पाहिजे, विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर आपण काहीही अचीव्ह करू शकतो. म्हणजे इच्छाशक्ती जर असेल, इच्छा देते मार्ग म्हणतो आपण तिथं. विल, वेअर देर इज विल देर इज विन. जेथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. काय काय क्वालिटी सांगितलेले आहेत? द पोएट बिलीव्स दॅट सक्सेस इज रिझल्ट ऑफ persistent struggle, relentless pursuit of one's goal, and underlying determination. काय काय क्वालिटीज पाहिजे? डिटर्मिनेशन पाहिजे, स्ट्रगल पाहिजे, रिलेटलेस पर्स्युट पाहिजे, गोल सेटिंग पाहिजे किंवा फोकस क्लिअर पाहिजे. एवढ्या सगळ्या क्वालिटीज पाहिजे इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल और इफ यू वॉन्ट टू विन इन अवर लाईफ. द पोएट बिगिन्स इच स्टांजा ऑफ द पोएम विथ इफ. पोएमची प्रत्येक स्टांजा कशाने चालू होते? इफनी चालू होते. इट सिम्बलाइज दॅट टू अचीव्ह सक्सेस वी हॅव टू फुलफिल सम कंडिशन्स. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी काय करायचं आहे? प्रयत्न करत राहायचं आहे, स्ट्रगल करत राहायचं आहे. ही सजेस्ट वन ऑफ द टॉयल विदाउट गिविंग एनी, ओनली देन विथ ब्लेसिंग्स ऑफ गॉड अँड केअर ऑफ वन सक्सेस. कॅन वन सक्सेस. म्हणजे एखादा सक्सेस होऊ शकतो तर त्याला काय पाहिजे? स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे, तर तो सक्सेस होऊ शकतो. क्वालिटीज आहेत
स्किल आहे बट विल पॉवर नाही. त्यामुळं तो म्हणतो रायटर की विल पॉवर इज बेटर दॅन स्किल. इफ यू हॅव स्किल देन यू आर कंटिन्युअसली वर्किंग ऑन सम your goal, then you will be definitely success in your life. If you have skill but if you do not have a will, but then in that case you will not be successful in your life. Okay, हे झालं appreciation will to win चं. आता पुढची पोएम आहे a thing of beauty is a joy forever. 4.1 आहे ही. आता या पोएमचं टायटल आहे a thing of beauty is for a joy forever आणि रायटर आहेत जॉन नीट्स. ठीक आहे. आता रायम स्कीम काय या पोएममध्ये AABBCC हे अशा पद्धतीचं रायम स्कीम आहे. द मेनी फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोएम. फॉर एक्झाम्पल ॲलिटेशन, अँटी क्लायमॅक्स, अँटिथेसिस, असोनन्स, क्लायमॅक्स, कॉन्सोनन्स, एपिग्राम, मेटाफर, ऑनोमोटोपिया, पर्सनिफिक्शन एवढे फिगर ऑफ स्पीच यूज केलेले आहेत. त्याच्यापैकी 2 ते 3 फिगर ऑफ स्पीच तुमच्या परीक्षेला लिहायचे. ओके, पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पॉईंट वाईज मार्क आहेत बट पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. आता हे थीम काय, पोएमची सेंट्रल आयडिया काय, तर बघा सेंट्रल आयडिया कन्वे थ्रू द पोएम इज दॅट द लवलीनेस कंटेन इन थिंग्स ऑफ ब्युटी इज एव्हरलास्टिंग अँड दे एनहान्स इच मोमेंट. नैसर्गिक जे ब्युटी आहे किंवा नॅचरल जी ब्युटी आहे ती कधीच कमी होत नाही. ती टाइम टू टाइम काय होत असते, एनहान्स होत असते, म्हणजे वाढत असते. ठीक आहे. वन कॅन कीप रिलिशिंग इट्स स्वीटनेस ॲट ऑल मोमेंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिट्स ऑफ टाईम अँड स्पेस. प्रत्येकाने या ब्युटीचं काय करायला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. नो लिमिट अँड नो टाईम लिमिट फॉर दॅट ब्युटीनेस ॲट द एन्जॉयमेंट. ओके. The last thing about beautiful thing is that they help a person relax, give him or her deep sense or satisfaction. तर ब्युटीमुळे काय होतं की एखादा पर्सन आहे किंवा ह्युमन बिईंग्स आहेत त्यांना काय होत असतं, रिलॅक्स फील होत असतं किंवा डीप सॅटिस्फॅक्शन फील होत असतं. त्याच्यामुळे ते म्हणतात की पोएम ही जी ब्युटी आहे, ही नॅचरल ब्युटी जी आहे ती कधीच एंड होत नाही, तर ती काय होत असते, टाईम टू टाईम काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि ह्या ब्युटीमुळं ह्युमन्सला काय फील होत असतं, तर रिलॅक्स फील करत असतो ह्युमन आणि डीप सॅटिस्फॅक्शन सेन्सेशन त्याला जाणवत असतात. इवन इन द टफेस्ट टाईम, कोणत्या काळामध्ये, एकदम टफ टाईम ऑफ लाईफ, इन युअर टफ टाईम ऑफ लाईफ यू हॅव टू एन्जॉय द ब्युटी ऑफ नेचर. यू विल बिकम पर्सन, रिलॅक्स पर्सन अँड द यू विल बी डीप सॅटिस्फॅक्टरी पर्सन इन युअर लाईफ. दे आर लाईक एंडलेस गिफ्ट्स. आणि ही ब्युटी जी आहे, नॅचरल ब्युटी आहे, ही कशी आपल्याला एंडलेस गिफ्ट आहे. पोर डाऊन नेक्टर, अमृत फ्रॉम हेवन. आणि काय म्हणतो, स्वर्गातून नेक्टर म्हणजे अमृत ओतल्याचं काम काय करत असते, ही ब्युटी करत असते, नॅचरल ब्युटी. आणि आपण त्या ब्युटीमुळे काय होत असतो, हॅप्पी होत असतो. ही आहे या पोएमची ॲप्रिशिएशन आणि थीम. व्यवस्थित बघून घ्या, लक्षात ठेवा, पाठ करा, चुकलं नाही पाहिजे. ठीक आहे. लास्ट आहे तुमचं 4.4 दॅट इज द हाईट ऑफ द रेडिक्युलस. आता हे पोएम जे आहे, या पोएमचं टायटल आहे द हाईट ऑफ द रेडिक्युलस. त्याच्यानंतर याचे पोएट कोण आहेत, अमेरिकन पोएट आहे. त्या पोएटचं नाव आहे ओलिव्हर वेंडेल. त्या पोएटचं नाव आहे, हे एक अमेरिकन पोएट. त्याच्यानंतर ह्या पोएममध्ये काय टाईम स्कीम कोणतं आहे, ABCD अशा पद्धतीचं राईम स्कीम आहे. ठीक आहे. त्यानंतर द मेन फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे या पोएममध्ये, तर त्यात काय क्रिएट ह्युमर इन्क्लुडिंग द व्हेरी टायटल ऑफ द पोएम. काय फिगर ऑफ स्पीच आहे, फर्स्ट तर हायपरबोल. हे जे फिगर ऑफ स्पीच आहे, मेन फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबोल. द डेव्हिल प्लेइंग. फॉर एक्झाम्पल पोएममध्ये काय दिले, डेव्हिल प्लेइंग. आता डेव्हिल प्लेइंग करत असतो का, नाही, त्याच्यामुळे ही अतिशयोक्ती आहे. त्यामुळे पोएमचं जे मेन फिगर ऑफ स्पीच आहे तर ती काय आहे, हायपरबोल. त्याच्यानंतर 5 बटन बस्टिंग ऑफ. एक्झाम्पल दिले, डेव्हिल प्लेइंग, 5 बटन ब्रस्टिंग ऑफ अँड बिंग ब्रेस्ट फॉर द 10 days अँड नाईट. हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल दिले जे की अतिशयोक्ती म्हणून पोएममध्ये सांगण्यात आलेलं आहे. द पोएट ridicule about how he decided to never write humorous poem again because he was extremely funny in the central idea. आता ही जी पोएम आहे, ह्या पोएमचं सेंट्रल आयडिया काय आहे, या ठिकाणी ही इथंपासून ते इथंपर्यंत ह्या पोएमचं सेंट्रल आयडिया आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवा. हिज अटेम्प्ट टू राईट वन proved to be outrageous as it was so funny. आणि ही जी पोएम आहे एकदम कशी आहे, फनी पोएम आहे. सर्वंट लाफ्ड फॉर ऑलमोस्ट 10 days आफ्टर रिडिंग इट. आणि ही जी पोएम आहे वाचल्यानंतर सर्वंट जो आहे तर तो किती दिवस हसलेला आहे, तर 10 days आफ्टर दिस रिडिंग इट पोएम. ही सुद्धा काय हायपरबोलचं एक्झाम्पल आहे. कंटिन्यू 10 दिवस कोण सुद्धा हसू शकत नाही, कोण सुद्धा रडू शकत नाही. लाईफमध्ये चढ उतार येत असतात. त्याच्यामुळे ही जी पोएम आहे ती कोणत्या टाईपमध्ये लिहिली आहे, फनी टाईपमध्ये लिहिली आहे. आणि मेन फिगर ऑफ स्पीच कोणतं ह्या पोएममध्ये, तर ते आहे हायपरबोल. ही फिगर ऑफ स्पीचच्या पोएममध्ये यूज करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण काय बघितलेले, पूर्ण पोएमचे ॲप्रिशिएशन बघितले आहेत. वी हॅव डिस्कस 8 पोएम्स ॲप्रिशिएशन इन हेअर फॉर द इंग्लिश मीडियम स्टुडंट. ओके. इफ यू आर कम हिअर फर्स्ट टाइम then hit the bell icon and
do the subscribe to this channel Nalanda Coaching Classes and support this channel, share this channel. We will meet again in a new video, new beautiful and informative video for your exam perspective. Thank you very much watching for this video.